हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर. तर आज आपण वेलवेटच्या ब्लाऊजवर त्यावर डिझाईन बघणार आहोत. तर अगोदर अस्तर घेतला आहे. तर अस्तर चौकोन करून घेतला आहे. त्यानंतर अडीच आपण शोल्डर घेतला आहे, म्हणून पुढे मागचा गळा पण अडीचच घ्यायचा. त्यानंतर गोल राऊंड द्यायचा आहे. थोडासा टेप नेक पाहिजे ना असं तर चौकोनाच्या थोडंसं बाहेरून गळ्याच्या बाजूला आकार देऊन घ्यायचा आहे. 2.5 आणि 5.5 शोल्डर आहे आणि मोंडा 5.5 आहे. तर तुम्ही अशा प्रकारे अस्तरची कटिंग करा. त्यानंतर आपण मेन याच्यावर कट करणार आहोत. बघा, गोल आणि थोडासा डीप नेक आहे. त्यानंतर वेलवेटचा कपडा खाली टाकायचा आहे. सुईचा कपडा आपल्या बाजूला पाहिजे. त्यानंतर त्यावर ते अस्तर टाकायचं आहे. व्यवस्थित करून घ्यायचं आहे, कारण वेलवेटचा कपडा कधी कधी सटकतो, मागे पुढे होतो, त्यामुळे व्यवस्थित करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे ज्या हुका असतात तर आपण कपड्याला लावतो ते लावून घ्यायचे आहे, जेणेकरून कापड आणि अस्तर इकडे तिकडे हलणार नाही. अतिशय दिसायला पण सुंदर आणि सगळ्या साड्यांवर हा नेव्ही ब्ल्यूचा ब्लाऊज मॅच होतो. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी ट्राय करा. आणि खरंच थोडीशी डिझाईन आणि सेम झटपट बनणारी ही डिझाईन आहे. जास्त काही वेळ लागत नाही. त्यानंतर आपण 1.5 इंचावर गळ्यात जसं सेप कट करला आहे तसं आपण स्टिचिंग करून घ्यायचं आहे. हळूहळू कट करायचं आहे, कारण हळूहळू स्टिच करायचं आहे, जेणेकरून वेलवेटचा कपडा इकडे तिकडे सरकणार नाही. आणि त्याचबरोबर गळ्याचा सेप पण व्यवस्थित आला पाहिजे. त्यामुळं हळूहळू तुम्ही शिलाई घ्यायची आहे, जेणेकरून वेलवेटचा कपडा सटकणार नाही. हळूहळू हात प्रेस करायचा आहे. दाब जिथं आकार येईल तिथं दाब खाली ठेवायचा आहे. नंतर कपड्यावरती उचलून घ्यायचा आहे. तर चॅनलला जे नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये विचारा, मी सांगण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर आपले जे हुका लावले आहे त्या काढून घ्यायच्या आहे आणि एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. त्यावर परत डबल शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपले म्हणजे शिलाई निघत नाही. डबल शिलाई करून घ्यायची आहे. पहिल्यांदा सिंगल करायची आहे. थोडीशी शिलाई मोठी धरायची आहे, जेणेकरून जर चुकलं तर आपल्या पटकन झटकन काढता आले पाहिजे. तर अशा प्रकारे आपला खाली मेन अस्तरवर मेन ब्लाऊज पीसवरती अस्तर आणि आपण त्यावर शिलाई करून घेतली आहे. तर कात्रीने जे एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं आहे. कट करताना हळूहळू कट करायचं आहे, जेणेकरून दुसरीकडे कट लागता कामा नाही. हे बघा, कट केलं आहे. त्यानंतर जे आपले एक्स्ट्रा कापड आहे त्याला छोटे छोटे कट द्यायचे आहे, जेणेकरून आपले चून कुठं येणार नाही. आणि तुम्ही पण असंच प्रयत्न करा. हे ब्लाऊज सगळ्या साड्यांवर मॅचिंग होतो, त्याच्यामुळे जास्तीत जास्त साड्यांवर मॅचिंग होतं, त्यामुळे जास्तीत जास्त लेडीज हा ब्लाऊज शिवतात. आणि थोडीशी डिझाईन केल्यानंतर आपल्या ज्या वरच्या साड्या आहेत त्यावर पण तो शोभून दिसतो. हळूहळू कट द्यायचे आहे, शिलाईचं थोडंसं अंतर सोडून, नाहीतर आपला ब्लाऊज चुकण्याची शक्यता जास्त असते. जसं सेप आहे तसंच थोडं थोडं कट मारायचं आहे. त्यानंतर आपण अस्तर खाली घालायचं आहे आणि ब्लाऊज पीस कापडावर टाकायचं आहे. कॅनव्हास न वापरता आपला ब्लाऊज जो गळा आहे तो एकदम मस्त येतो. त्यामुळं आपण जे शिलाई करताना ज्या टिप्स सांगितल्या आहेत ते सगळ्यांनी आपण फॉलो करायचे आहे. सोनू फॅशन डिझायनर चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अगोदर तुम्हाला बघायला भेटतील. त्यानंतर आपण दाब टिप देऊन घ्यायची आहे. गळ्याच्या बाजूला हळूहळू दाब टिप द्यायची आहे. कपडा खेचायचा नाही. कपडा खेचला तर जास्त चून येण्याची जास्त शक्यता असते, त्यामुळे हळूहळू आपण दाब टिप देऊन घ्यायची आहे. जिथं सेप असेल तिथे दाब टिप खाली देऊन दाब खाली ठेवायचा आहे आणि कपडा उचलून सेपमध्ये घ्यायचा आहे आणि पुन्हा दाब खाली करायचा आहे. त्यानंतर आपण शिलाई मारायची आहे. ते एकदम हळू आणि हळू द्यायची आहे शिलाई, जेणेकरून आपला व्यवस्थित येईल. तुम्ही बघू शकता आपला जो गोल
गोल गळा आहे तो एकदम व्यवस्थित आल्याशिवाय डीप नेक आलाय, कुठं चून वगैरे नाही आहे, एकदम व्यवस्थित बसला आहे. जास्त डीप नेक नाही आणि जास्त छोटा आहे नाही, एकदम व्यवस्थित आहे. त्यानंतर आपण अस्तर आणि जे कापड आहे ते चारही बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपण टक्स टाकले आहे. टक्स टाकून कमरपट्टी तयार केलेली आहे. त्यानंतर आपण त्यावरती लेस लावणार आहोत. त्यानंतर 1-1 इंचावर आपण खडूने मार्किंग करून घ्यायचं आहे. गळ्यापासून 1-1 याच्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. तिथं आपल्याला लेस लावायची आहे. असं केल्याने लेस कमी जास्त होत नाही, एकदम मापात दिसते. त्याचबरोबर सुवर्णा खेमनार हा नवीन चॅनल ओपन केला आहे, त्यालाही जसा याला सपोर्ट केला तसाही त्या चॅनललाही सपोर्ट करा. तो डेली ब्लॉगिंगचा चॅनल आहे, तर प्लीज त्याला पण सबस्क्राईब करा. सगळ्या याच्यावर 1-1 इंचावर खून करून घेतले आहे पूर्ण गळ्याला. त्यानंतर आता आपण इथं टिप द्यायची आहे. तिथं लेस लावायची आहे. आपण जे 1-1 इंचावर मार्किंग केले आहे त्याला त्याच्यावरती 1-1 इंचावर मार्किंग केले आहे. तिथं आपण त्यालाच लेस लावून घ्यायची आहे. तुमच्याकडे जी लेस असेल ती यूज करा. थोडंसं मोबाईलचा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळं मला कुठं शिलाई मारली दिसणार नाही, पण नेक्स्ट याच्यामध्ये दिसणार आहे की आपण कोणती लेस बघा अशी लेस लावून घेतली आहे. एकदम नाजूकच लेस लावायची आहे. वेलवेटच्या कपड्यावर तुम्ही कोणती लेस लावली तर ती उठून दिसते. त्याचप्रमाणे मी इथं अशी थोडीशी फुलां टाईप लेस वापरली आहे. लेस स्टिच करताना जास्त खेचायची नाही, थोडी सैल सोडायची आहे, जेणेकरून आपली लेस गोळा वगैरे होत नाही. तर हळूहळू आपण लेस लावायची आहे. बघा आतमध्ये वेलीची आणि बाहेरून अशी लेस दिली आहे. बघा किती छान दिसते ब्लाऊज. त्यानंतर आपण खाली थोडीशी डिझाईन करणार आहोत. चारचा आणि 10चा कपडा घेतलेला आहे, तो उलट्या बाजूने फोल्ड केला आहे. त्याच्या तिन्ही बाजूंनी आपण शिलाई करून दोन्ही बाजूंनी शिलाई करायची आहे. 4 इंच आणि 10 इंचाची लांबी असा कपडा घेतला. त्याच्या दोन्ही बाजूंनी आपण शिलाई करून घ्यायची आहे. अर्धा इंचावर हे मार्किंग सोडून कट करायचे आहे. त्यानंतर आपण सुईचा कपडा करायचा आहे. इथं आपल्याला थोडासा बो बनवायचा आहे आणि खरंच दिसायला पण खूप छान दिसतो आणि पटकन झटकन बनते आणि दिसायला खूप अट्रॅक्शन. आणि कोणत्या साडीवर हा ब्लाऊज मॅचिंग होतो. आपण थोडीशी डिझाईन जर केली तर त्याला लुक एवढं छान येतं की वेलवेटच्या कपड्यावर जर लेस लावली तर खरंच खूप उठून दिसतो. त्यानंतर मी बो बनवला आहे आणि तिथं खाली 2 हे केलेलं आहे. त्यानंतर आपण बोसाठी खाली 2 पट्ट्या जोडायच्या आहेत. त्या कशा जोडायच्या आहे ते सांगते मी तुम्हाला. त्यानंतर आपल्याला 2 हे लटकन पण बनवायचे आहे. लटकन 4x4चे घेतलेले आहेत. नाडी टाकली तरी लटकन बनतात. आपल्या आवडीनुसार आपण लटकन फ्लावर्स बनवू शकतो. 4x4चे बनवायचे आहे. सोनू फॅशन चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल करा, प्लीज सबस्क्राईब करा. आता आपण इथं दोन्ही लटकन बनवण्यासाठी दोन्ही सारख्याच मापाचे कापड काढून घेतले आहे.
त्यानंतर फ्लावर्स आपल्याला बनवून घ्यायचे आहे. तर फ्लावरचे सगळे 4x4चे पाहिजे फ्लावर्स बनवण्यासाठी. तुम्हाला कमी साईजचे लटकन पाहिजे नसेल तर कमी बनवू शकतात, पण 4चे ठीक होतात. जास्त मोठे पण नाही, जास्त छोटे पण नाही. त्यानंतर त्रिकोण करायचं आहे. त्यानंतर आपण त्रिकोण करायचं आहे. त्रिकोण केल्यानंतर आपण नाडे टाकायचे, जेवढे आपल्याला नाडे पाहिजे. आणि जी ओपन बाजू आहे तिथं दोरी टाकून शिलाई मारून घ्यायची आहे तिरकस. असेच दोन्ही पण असेच लटकन बनवायचे आहे. त्रिकोण करायचं, तर दोरी टाकायची आणि टीप मारून घ्यायची आहे. त्यानंतर सुईचे करायचे. हे बघा टीप मारून घेतली आहे आणि त्यानंतर ते एक्स्ट्रा कट करून घ्यायचं आहे. आणि तसंच पत्ते डबल शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून ते निसटणार नाही. त्यानंतर आपण सुईचं करायचं आहे. बघा लटकन तयार झाला आहे. तुम्ही पण असंच बनवा. आणि लटकन लावल्यावर आपला जर गळा उतरत असेल तर गळा उतरत पण नाही, एकदम व्यवस्थित लावून बसतो. दुसरं पण लटकन त्रिकोण करायचं, मध्ये दोरी टाकायची आणि जे रिकामी बाजू त्याने शिलाई करून घ्यायची आहे. डबल शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा मी हा गळा कसा स्टिच केला तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे. जर व्हिडिओ जरा महत्त्वाचा वाटला तरी चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर सगळ्या डीपमध्ये व्हिडिओ, फोर टक्स, फ्रेंड्स कट, बोट नेक, कटोरी, ब्लाऊजचे कटिंग स्टिचिंग मी अपलोड केले आहे, ते एकदा बघा. त्यानंतर आपण दोन्ही बाजूने 3 किंवा 3.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे. तिथं दोरे लावायचे आहे. जे आपण लटकन लावणार आहेत, गळ्याच्या बाजूने दोरे टाकायचे आहे. 2 किंवा 2.5 जसं डीपनेक असेल तर 3 याच्यावर टाकून ठेवायचे आहे. गळ्याच्या बाजूला नाडी टाकून नाडे तिथे पॅक करायचे आहे. दोन्ही पण सेम अंतरावर मार्किंग करून त्याला दोरे लावून घ्यायचे आहे. दोऱ्या म्हणजे खाली लटकन लावलेले असतात, वरती दोरी जॉईन करायचे आहे. दुसऱ्या पण बाजूला तसेच लटकन लावायचे आहे. ओके, त्यानंतर आपला गळा रेडी झाला. त्यानंतर आपले लटकन तयार झाले. आता आपण खाली जे बो केलं आहे त्याला ना खाली 2 हे आपण सरळ तिरकस अशा पट्ट्या तयार करायच्या आहे आणि त्या बोल लावून घ्यायच्या आहे. खरंच खूप छान दिसत सिल्क ब्लाऊजवर जर डीपनेक गोल गळा आणि बो टाकला तर खरंच खूप छान दिसतो. त्यानंतर एक्स्ट्रा आपल्याला कट करायचा आहे. असे दोन्ही तयार करायचे आहे. किंवा तुम्ही अशी पण पद्धत सोपी आहे. 1.5 इंचाची पट्टी घ्यायची आहे, त्यावर दाबटिप ठेवून कट करून घ्यायचे आहे. ही पण पद्धत सोपी आहे. तुम्हाला जशी जमेल तशी बनवा. कारण आपला जो बो आहे त्याला खाली लावायचा आहे आणि तिथं एक छोटंसं बटन पण ॲड करायचं आहे. त्यानंतर आपण कट करायचं आहे. जो बो आहे तुम्हाला जसं आवडत तसं लावून घ्या. त्यानंतर मध्यभागी कट करून घ्या आणि तिथं लावा. त्यानंतर दुसरी पण एक पट्टी तयार करायची आहे. 2 पट्ट्या आपल्याला जोडायच्या आहे. त्यानंतर दोन्ही बाजूने थोडीशी अर्धी फोल्ड करून परत त्याच्यावरती दाबटिप देऊन घ्यायची आहे. अशा आपल्याला 2 पट्ट्या तयार करायच्या आहे. जिथं बोल लावायचे तिथं बो पण खूप सोप्या पद्धतीनं 4 आणि 10 इंचाची आपण कपडा काढला होता मी, तो फोल्ड केला उलट्या बाजूनी. त्यानंतर सुईचं करून त्याचं बो तयार केला आहे. त्याला आपण बटरफ्लाय फूल पण म्हणू शकतो. अशा प्रकारे आपण जे फूल बनवलं आहे त्याला ह्या 2 पट्ट्या जोडायच्या आहे.
तुम्हाला जसं आवडेल तसं जोडा. असं जर जोडलं तर छान दिसत आहे, किंवा इथं शिलाईने चुन्या करून आपण ते पॅक करून घेऊ शकतो. आणि त्यानंतर आपल्याला बटन लावायचं आहे. ते बघ सुई घ्यायची आहे, सुईने एकदा ते बटन बंद करून घ्यायचं आहे. थोडं फिट केल्यानंतर ते निघणार नाही. तुम्ही चुन्या पण टाकू शकतात, किंवा ते फोल्ड करून तिथं जी हुकची ते शिलाईची सुई आहे त्याने पॅक करून घेऊ शकतात. तसंच आपण खाली जोडून घ्यायचं आहे, एकदम पॅक करायचं आहे. त्या ज्या पट्ट्या आहे त्या पण खाली आपण शिलाईने जोडून घ्यायच्या आहे. ज्यांनी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचे मनापासून आभार. त्याचबरोबर ज्यांनी अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल करत त्यांनी सबस्क्राईब करा. बघा पूर्ण लूक ब्लाऊजचा किती छान लेस वगैरे बो बटन सगळं लावलं आहे. तुम्ही पण असंच शिवण्याचा प्रयत्न करा, खरंच खूप छान दिसतो. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि गळा कसा वाटतो वेलवेटचा ब्लाऊजचा कमेंटमध्ये नक्की सांगा.